काय नाव काकाजी तुमचं? माझं नाव नानोदा बाळकृष्ण कारंजेकर. मी मी राजापेठला महानुभाव पंथाची दीक्षा घेऊन संन्यास आश्रममध्ये जीवन काढून राहिलो. बरं. संन्यास घेऊन सध्या कुठं आहे मग राहणं? आता सध्या पुलगावजवळ मी शिष्य परिवारात राहून राहिलो. बरं. माझे तिथं शिष्य आहे. बरं. तुम्हाला डायबिटीज किती वर्षापासून आहे? हे तर 25 वर्षापासून आहे. 25 वर्ष झाले. हो. आणि तुम्ही इन्सुलिन घेत होते का हो, डायबिटीजसाठी? 3 वर्ष मी इन्सुलिन घेतला आहे. 3 वर्ष घेतलं? हो. कारण की गोळ्यांनी ते कंट्रोल होत नव्हतं काय? नाही, गोळ्या तर बंद होत्या. हां. फक्त इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागत होते जेवणाच्या आधी. हां, म्हणजे गोळ्यांनी ते कंट्रोल होत नव्हते? नाही, इन्सुलिन घ्यावं लागत? हो, जेवणाच्या आधी घ्यायचं आणि नंतर जेवण करायचं. नंतर जेवण करायचं? हो. अशा तुम्ही किती वर्ष घेतलं? 3 वर्ष घेतलं. 3 वर्ष घेतलं? हो. मग त्याच्यानंतर तुम्ही आयुर्वेदिक नंतर इथं भागवत साहेब आहे. हो. त्यांचा संबंध आला. बरं. त्यांच्याकडून सल्ला मिळाली काही. हो. त्यांनी काही औषध दिलं. हो. त्या पद्धतीनं मी तसे औषध घेऊन कंट्रोलमध्ये करत गेलो. बरोबर आहे. असं करता करता 3 वर्षानंतर माझं इंजेक्शन डॉक्टर ढोरेची तपासणी चालू होती. हो. तर त्यांनी म्हटलं का आता तुम्हाला इथे घ्यायची गरज नाही, इन्सुलिन घ्यायची गरज नाही. इन्सुलिन घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे मग माझं इंजेक्शन मग यांना मी दाखवलं. हे सगळी हकीकत सांगितली का बा असं असं डॉक्टरचं म्हणणं पडलं. बरोबर. ठीक आहे म्हणे. मग शुगरचा रिपोर्टही दाखवला. नाही म्हणे आता काही हरकत नाही म्हणे. 2-3 रिपोर्ट होऊन असा अंदाज लागला का आता इन्शुरन्स घेण्याची काही गरज नाही. गरज नाही. त्याच्यामुळे माझं इंजेक्शन आता 5-6 वर्षापासून सुटलं आहे. सुटलेलं आहे? हो. फक्त गोळ्यात चालू आहे? आता गोळ्यात चालू आहे शुगरच्या. म्हणजे तुम्हाला आता ते इन्सुलिन टोचून घेण्याचा जो त्रास होता तो तुमचा बंद झाला? अजिबात बंद झाला. बरोबर आहे. हो. आणि तुमच्या आता तुम्हाला मग त्यावेळेस आयुर्वेदिक औषधं दिले डॉक्टर भागवतनी, म्हणजे मी. हो. हो. तर तुम्हाला त्या औषधांपासून काही त्रास नाही झाला ना? त्रासही नाही झाला. त्याचा फायदा होत गेला. फायदा होत गेला. एक तर औषधीचाही फायदा आणि सल्ला व्यवस्थित वाटत होती. समजावून सांगण्याची जी पद्धत होती ते अंतःकरणाला भिडल्यासारखी वाटत होती. त्याच्यामुळे खूप समाधान मिळत होतं. म्हटलं नाही का, समाधान मिळणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एकदम बरोबर. औषधीपेक्षाही चांगलं वस्तू आहे का समाधान. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच परिणाम झाला. माझं इन्सुलिन्स बंद आहे. बरं, आता मला सांगा की आता आपल्या समजा जगात अनेक लोक आहे की जे इन्सुलिन घेत राहतात बिचारे. एकदा इन्सुलिन लागलं की ते सुटत नाही असं डॉक्टर साहेब सांगतात. दिवसेंदिवस मग ते इन्सुलिनचे डोसे वाढत जातात आणि त्यांना आयुष्यभर ते टोचून घ्यावं लागते. मी तर माझ्याकडे एक पेशंट आला होता, पोट असं पूर्ण कडक झालं होतं ते टोचल्यामुळं हा पोटाचा भाग पूर्ण कडक झाला होता. तर अशा रुग्णांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? हे सल्ला अशी द्यायची का तुम्हाला सांगितलं तसंच वागणं योग्य आहे. आपण सांगते ते इकडे दुर्लक्ष करतो. दुसरा कुणी सांगते तिकडे लक्ष करतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होते. पूर्ण खात्री करून घ्यायची. त्या खात्री करून तशा पद्धतीनं वागायचं. मग आपोआपच परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. माणसानं पक्की श्रद्धा कुठंतरी अशी ठेवायची का हे आपलं योग्य होऊ शकते बा. मग ती गोष्ट योग्य होणं काही मुश्किलच नाही. कारण प्रकृती त्याला साथ देते प्रत्येकाची. तर आयुर्वेदाबद्दल तुमचं काय मत आहे? मग अशा लोकांना काय सल्ला द्याल तुम्ही? आयुर्वेदिक बाबतीत माझं मत असं आहे, मुळापासून कोणतीही बिमारी नष्ट करण्यासाठी आयुर्वेदाशिवाय दुसरा कोणताच जगात मार्ग नाही आहे. मुळातून नष्ट होण्यासाठी वरपंक्ती तर सर्व चालूच आहे. हे दवाखाने तर आताच्या आज घेतलं का उद्याच आराम होते. याच्यासाठी जीवाची धारणा आहे. पण मुळातून खतम करण्यासाठी आयुर्वेदाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. कोणताच मार्ग नाही असं माझं मत आहे. तर ज्यांना असे इन्सुलिन चालू आहे त्या लोकांनी योग्य आयुर्वेदिक डॉक्टरची सल्ला घेणे आणि त्या योग्य आयुर्वेदिक डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसार औषध घेणे असं तुम्ही त्यांना असं जर केलं तरच हे बंद होते.
मनाची पक्की आपली समजूत पक्की करायची, मजबूत सल्ला घेऊन आणि मनाचा पक्का निर्धार करून त्या पद्धतीनं वागायचं. वागण्यात चुकी जर आपल्याकडून होत असली त्याला दुसरं कोणी उपाय नाही. चुका आपणच करतो, त्याच्यामुळेच आपल्याला हे दुःख भोगावं लागते. बरोबर तितके दिवस तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. खाण्यापिण्याचं जर आपण कंट्रोल केलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इन्सुलिन लागल्यानंतर जिभेला कंट्रोल करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जीभ कंट्रोल तोंडावर झाकण ठेवावं लागते नाही का. मग जीभ कंट्रोल झाली तर सगळे इंद्रिय कंट्रोलमध्ये होऊ शकते. एकदम बरोबर. मग हे बिमारी काय, बिमारी कंट्रोल बघायचं. औषध सुरू असताना काटेकोर पथ्य पालन केलं आहे की नाही. हां, मग गोड खाल्लं नाही, कारण हे नको वाटलं मला. कारण का बाया येईन, माणसं येईन, आपण इंजेक्शन टोचायला जेवायला बसलो आहे आणि ते शरम लाज यायची, मग काय करावं. हां, त्या बाईला कसं म्हणा, तू चालली जायचं मार्गात राहा. देव करायला देवाच्या हॉलमध्ये आमची पट्टी होती माझी. मग मी पट्टी तिथं असल्यामुळे मला लाज वाटत होती. मांडीत इंजेक्शन घेत होतो. मग मांडी उघडी करून, पण लाज किती दिवस पाळायची बा. मग काही असो तिकडे घेऊनच घ्या लागे, त्याचा विचार कराच नाही लागे काही दिवसानंतर. पटलं नाही का, मी इलाज नव्हता. आणि काटेटोडपर्यंत पथ्य केली आहे मी, त्यामुळे इन्शुरन्स अजिबात बंद झाला. आणि आजकाल लोक काय करतात का, इकडे इन्सुलिन टोचून घेतात आणि तिकडे गोड खातात. म्हणून त्याच्यासाठी जिभेवर कंट्रोल करणं, इन्सुलिन जर कमी करण्याची जर ज्याची इच्छा असेल त्यानं जिभेला कंट्रोल करायचं, मग आपोआपच हे कंट्रोलमध्ये होते. जीभ जर कंट्रोलमध्ये ज्याची होऊ शकत नाही त्याचं इन्सुलिन सुटू शकत नाही. मग इकडे इन्सुलिन घेत राहायचं, तिकडे गोड खात काही यातलं पाहून चालू आता केला तर काय होते. त्याच्या घरी गेल्यावर त्याला तर करणं भागच आहे. आम्हालाच तर म्हणतो ना, काय आलं तेवढं घेणार म्हणते, आम्हाला म्हणते. मग आम्ही म्हणतो आता जिथे कमी जास्त पाहण्यासाठी करते, मग आम्हालाही देते. आम्ही म्हणतो नाही बाई, जितकं पहिलं वाढलं ना एवढंच पूर्ण होते. कारण त्याच्यात समाधान मानून घ्यावं लागते जीवाला. ते पोटभर आवडते म्हणून खाणं योग्य नाही. फक्त त्याची प्रसाद म्हणून चवी घ्यायची आणि बस. ते तिथून मनाचं समाधान मानून घ्यायचं. मनाची समाधान मानून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे जीवासाठी. मग समाधान थोडंसं होऊ शकते आणि पोटभर खाल्लं ते होऊ शकते. मग पोटभर खाण्याची अपेक्षाच काय करायची. जोपर्यंत इन्सुलिन घेणं, इन्सुलिन नव्हतं लागत तोपर्यंत खाल्लं गेलं सोडा. त्याच्यामुळे ती इन्सुलिन वाई आली. आपण जे आवडीची वस्तू पूर्णपणे खात गेलो म्हणून म्हणून हे आपल्या मागं लागलं. हा आपला दोष आहे. आता त्याचं कमी करण्यासाठी हाच एक उपाय आहे. सोबत आयुर्वेदिक औषध घेणे, तरच मुळापासून नष्ट होऊ शकतो. आता तुमची शुगर कशी आहे? आता बिलकुल नॉर्मल आहे. एकदम नॉर्मल आहे. तुमच्या जवळच आहे. रिपोर्ट माझ्या जवळच आहे. एकदम नॉर्मल आहे. बिलकुल. तुम्ही पूर्ण त्याबद्दल समाधानी आहे? हो, समाधानी आहे. आणि प्रत्येक बिमारीच्या बाबतीत आपल्याला ज्या वस्तूपासून समाधान मिळू शकते असं वागणं विशेष महत्त्वाचं आहे. एकदम बरोबर. तोपर्यंत त्याला समाधान मिळू शकत नाही. समाधान सोपं आहे पण मिळवणं खूप कठीण आहे. म्हणून जिभेलाच कंट्रोलमध्ये केलं का प्रत्येक गोष्टीचं समाधान मिळू शकते आणि इन्शुरन्स सुटू शकते. चला, धन्यवाद. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. तुमच्या मनोगतातून अनेक लोकांना प्रेरणा भेटेल आणि त्यांना पण त्यांचे इन्सुलिन सोडण्यासाठी मदत होईल.